गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आम्ही न- नवीन टॉपिक, नवीन दॅट इज ऍक्च्युली नॉट द न्यू वन, नवीन नाही आहे. ह्याच्याबद्दल आम्ही ऑलरेडी 2 सेशन्स मध्ये डिस्कशन केलो, करेक्ट. हे टॉपिक वरती आम्ही लास्टची काय 2 सेशन्स होती त्याच्यामध्ये ऑलरेडी डिस्कशन थोडं केलतो. तेच टॉपिक आम्ही आजच्या सेशन मध्ये पण कंटिन्यू करूया. टॉपिक कोणचा आहे? इट इज मिक्सचर्स. येस. लास्ट क्लासमध्ये आम्ही मिक्सचर्स वरती काय शिकलो होतो, काय आम्ही डिस्कशन केलतो? आम्ही सपरेशन टेक्निक्स बघितलो होतो, करेक्ट. कोणची वेगळं वेगळं टेक्निक्स आम्ही यूज करून मिक्सचर्सला सेपरेट करतो. मिक्सचर मध्ये काय पार्टिकल्स राहतात ने त्याला आम्ही सेपरेट करायला कोणची कोणची टेक्निक्स यूज करतो मन आम्ही बघितलो होतो, करेक्ट. कोणची टेक्निक्स आम्ही बघितलो होतो? फर्स्ट प्रेशिंग, सेकंड विनोइंग, है ना. हे टेक्निक्स आम्ही बघितलो होतो, करेक्ट. आणि सेडिमेंटेशन. येस. तुम्हाला आठवणी आले की नाही? येस ऑर नो? सो ऑलमोस्ट आम्ही 5 टेक्निक्स आम्ही बघितलो होतो, करेक्ट. 5 टेक्निक्स आम्ही बघितलो होतो. येस. आज सेशन मध्ये आम्ही हे काय आमचं सेपरेशन टेक्निक्स आहे ने त्याला आम्ही कंटिन्यू करू आम्हाला. ओके. बाकीचं काय सेपरेशन टेक्निक्स आहे ते सगळं आम्ही कंटिन्यू करू आम्हाला. ओके. क्लास स्टार्ट करायचं पहिलं आम्ही काय करू? आम्ही काय करू सांगा? एक जनरल नॉलेज सेशन करू आपण. ओके. एक धाकट जीके सेक्शन करू आपण. जीके सेशन मध्ये तुम्ही काय शिकणार आहे? तुम्हाला स्क्रीन दिसालय. ट्रॅफिक साइंस अँड सिग्नल्स. यस. ट्रॅफिक सायन्स बहुत लई जास्त तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की नाही? तुम्हा तुम्हाला सगळी काय ट्रॅफिक सायन्स राहते ती, तर सिग्नल्स राहते ती, त्याच्यात तुम्हाला काय राहो, त्याचं मीनिंग काय आहे मन तुम्हाला माहिती राहो. येस ऑर नो? सो तुम्हाला ते लई इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आणि तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्ही पण ड्रायव्हिंग करता, बाईक मारता, येस ऑर नो? तेव्हा तुम्ही काय माहिती राहो, ट्रॅफिक सिग्नल्स मध्ये काय कसं कसं मीनिंग, कोणची कोणची सायन्स आम्ही यूज करून त्याच्या मीनिंग सांगतो, हे सगळं तुम्हाला काय राहो, माहिती राहो. ओके. आज आम्ही स्टार्ट करू. येस, लेट्स स्टार्ट. फर्स्ट काय आहे? रोड कन्स्ट्रक्शन अहेड. म्हटलं तर समोर काय चाललंय? रोडचं कन्स्ट्रक्शन या फिर रिपेरी चाललंय मन, ते साईन दाखवते. ह्याच्यामध्ये कोणचं साईन ते मीनिंग सांगते मला? येस, इथं आहे बघा, रोड वर्क हेड. म्हटलं तर रोडचं समोर काय आहे? रोडचं कामात चाललंय मन, त्याचं मीनिंग. नेक्स्ट, रेड्यूस द स्पीड. स्पीड कम करा. स्पीड कम कराव. इथं कोणचं सिग्नल आहे? इट इज दिस वन, है की नाही? स्लो डाऊन मन सांगितले त्यांनी. स्लो डाऊन म्हटलं तर हळू जावा, स्पीड कम करा. येस. स्टॉप इज अहेड सून. म्हटलं तर समोर काय आहे? एक स्टॉप आहे, म्हटलं तर तुम्ही थांबावं लागते. ह्याच्यामध्ये हे आहे बघा, स्टॉप मन ऑलरेडी लिहिलेत त्याच्यावरती. डोंट यू टर्न. म्हटलं तर काय? यू टर्न घेऊ नका, इथं यू टर्न घ्यायला परमिशन नाही आहे. येस. इथं आहे बघा, यू टर्नचं साइन काय केले त्यांनी? रॉंग मन घातले ती. येस. स्टॉप. ओ स्टॉप मन, ओके, इथं आहे बघा ते स्टॉप मन. स्टॉप नुसतं स्टॉप मन घातलेत म्हटलं तर थांबून सोडाव. हे साइन इथं मॅच होते. कशाला म्हटलं तर पूर्ण क्लिअरली लिहिले ती स्टॉप मन. स्कूल नियर. स्कूल नियर म्हटलं तर तुम्ही कोणत्या रोड वरती जायला नाही, थोडा डिस्टन्स झाल्यानंतर स्कूल या आहे. तुम्ही काय करावं त्या टायमाला? हळू जावं. कशाला म्हटलं तर पोरं तुमच्यासारखं पोरं काय करते ती? रोड क्रॉस करते ती. येस ऑर नो? स्कूल झोन. नेक्स्ट, डोंट गो दिस वे. हे रोड मध्ये तुम्ही जाऊ नका, तुम्ही एंटर करू नका. म्हटलं तर डू नॉट एंटर. डू नॉट एंटर.
नेक्स्ट एक्सेप्टेड स्पीड म्हटलं तर ह्या स्पीड मध्ये तुम्ही गाडी मारायला तुम्हाला अलाउड आहे. तुम्ही मारू शकत म्हटलं तर स्पीड लिमिट. सो 55 स्पीड लिमिट आहे म्हटलं तर 55 या फिर 55 आत तुम्ही गाडी माराव. 55 वर आम्हाला गाडी मारायचं अलाव नाही करते ती. स्टॉप इज हेड सून इथं आहे बघा स्टॉप. सो तुम्ही इथं बघितलं तर स्टॉपचं सिम्बॉल घातलेत, इथं पण स्टॉपचं सिम्बॉल असंच आहे बघा. सो स्टॉप काय आहे समोर आहे त्याच्यासाठी ॲरो मार्क केलेत. सो आमचे आन्सर्स करेक्ट आहे काय चेक करू. सिग्नल्स सायन्स आम्ही करेक्टली मॅच केलो काय नाही मग चेक करू. लेट्स सी. येस. तो सगळी आम्ही काय केलो इथं करेक्टली चूज केलो. सो ट्रॅफिक सायन्स आणि सिग्नल्स वरती तुम्हाला काय मिळलं आज. थोडं तुम्हाला नॉलेज मिळलं. येस ऑर नो. ओके. सो आता आम्ही आमचं जीके सेशन संपलो नंतर आमचं टॉपिक कडे जाऊ. सो आम्ही कोणत्या टॉपिक वरती डिस्कस कराल तो मेथड्स ऑफ सेपरेटिंग द मिक्सचर्स. मिक्सचर्स आम्ही कसं सेपरेट करतो त्याच्यामध्ये पार्टिकल्स कसं सेपरेट करतो कोणची कोणची मेथड्स यूज करतो मन बघितलं होतं करेक्ट. सो फर्स्ट होतं थ्रेशिंग मेथड. येस. ह्याला आम्ही थ्रेशिंग म्हणून सांगतो. नेक्स्ट टॉपिक होतं विनोइंग. येस. सो दिस इज विनोइंग टेक्निक. थर्ड कोणचं होतं. थर्ड होतं सीविंग. येस. सीविंग. इथं बघा तुम्हाला सीविंग म्हटलं तर आम्ही सीव घेऊन पार्टिकल्सला सेपरेट करतो. फोर्थ पोरांचं लई फेवरेट ऍक्टिव्हिटी या फिर लई फेवरेट टॉय मॅग्नेट्स करेक्ट. सो मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये मॅग्नेट्सला घेऊन आम्ही पार्टिकल्स काय करतो मिक्सचर मध्येच सेपरेट करतो. आणि फिफ्थ होतं सेडिमेंटेशन करेक्ट. सो ह्याला आम्ही सेडिमेंटेशन म्हणून सांगतो. नेक्स्ट सिक्स्थ मेथड मध्ये काय होते ह्याला आम्ही काय म्हण सांगतो डिकॅन्टेशन म्हण सांगतो. व्हॉट डू वी टेल. डिकॅन्टेशन म्हटलं तर काय व्हॉट हॅपन्स. Decantation is pouring out a clear liquid from a vessel without disturbing the sediments. This happens after sedimentation. Decantation मध्ये काय होते सांगा पुरं. सो डिकॅन्टेशन ऍक्च्युली आम्ही कवा करतो सेडिमेंटेशन झाल्यानंतर करतो. सो सेडिमेंटेशन मध्ये काय होऊन सोडते सगळी काय हेवी पार्टिकल्स राहते ती कोणची पार्टिकल्स पाणीमध्ये मिक्स नाही होते या फिर डिझॉल्व नाही होते ने आम्ही काय म्हण सांगतो त्याला इनसॉल्युबल मटेरियल्स म्हण सांगतो. सो पाणीमध्ये खाली सगळं इनसॉल्युबल मटेरियल्स काय होऊन सोडते सेटल होऊन सोडते आणि वर आम्हाला क्लीन स्वच्छ पाणी मिळून सोडते करेक्ट. सो ह्याला आम्ही सेडिमेंटेशन म्हणून सांगतो. तर सेडिमेंटेशन झाल्यानंतर आम्ही काय करतो डिकॅन्टेशन करतो. सो डिकॅन्टेशन मध्ये ते काय स्वच्छ पाणी वर मी काय सेपरेट केलो ने सेडिमेंटेशन मध्ये ते सगळं पाणी मी काय करतो एक वेगळं वेसल या फिर एक वेगळं भांडीमध्ये त्याला मी पोर करते घालून सोडते हळू घालते. कशासाठी कशासाठी म्हटलं तर खाली काय आमचं इनसॉल्युबल मटेरियल सेटल होऊ येत नाही ते बिलकुल भी डिस्टर्ब नाही हुआ हो. डिस्टर्ब हुला तर काय होऊन सोडते ते आणि वर येऊन पाणी संग मिक्स होऊन सोडते. सो ते काय इनसॉल्युबल मटेरियल्स काय आहे ना खाली त्याला आम्ही सेडिमेंट्स म्हण सांगतो. काय सांगतो सेडिमेंट्स म्हण. ओके. इथं बघा. सो इथं खाली सगळं अनडिझॉल्व्ड पार्टिकल्स आहे हे पाणीमध्ये बिलकुल बी मिक्स नाही होलेत त्याला आम्ही सेडिमेंट्स पण सांगतो. सो हे सगळे काय व्हायले इथंच सेटल्ड होलंय. सो ते काय स्वच्छ पाणी वर आम्हाला आले ने ते दुसऱ्या वेसल मध्ये आम्ही काय करलो पोर करालो सेपरेट करालो घालून सोडालो. ओके. हळू घावा कशासाठी हे बिलकुल बी डिस्टर्ब नाही व्हाव. हे डिस्टर्ब हुलं तर आम्ही जास्त फास्ट करायला पाणी घालायला गेलं तर हे पार्टिकल्स वर येऊन काय होऊन सोडते हे पाणीमध्ये मिक्स होऊन सोडते. ओके. नेक्स्ट इट कॅनॉट बी युज्ड फॉर मिसेबल लिक्विड्स दॅट डिझॉल्व इन वन अनदर. सो डिकॅन्टेशन प्रोसेस मध्ये काय होते
डिकॅन्टेशन प्रोसेस मध्ये आम्ही मिसॅबल लिक्विड्स यूज करायला नाही येते. मिसॅबल लिक्विड्स म्हटलं तर काय, व्हॉट डू यू मीन बाय इट? ते लिक्विड्स काय होते, डिझॉल्व्ह होऊन सोडते, एकामेकीमध्ये डिझॉल्व्ह होऊन सोडते. फॉर एक्झाम्पल एनीबडी, एक्झाम्पल, एनीबडी, एक्झाम्पल. विनेगर बघितला, विनेगर. युजली नूडल्स सगळं करायला, चायनीज फूड आयटम्स करायला आम्ही घालतो ते विनेगर मध्ये, येस ऑर नो? सो विनेगर तुम्ही बघितलं तर पूर्ण पाणी सारखंच वाटते, तुम्हाला पाणीच वाटते ते. अनलेस तुम्ही टेस्ट केलं तर तुम्हाला माहित होते ते ऍक्च्युली विनेगर नाही आहे म्हणून. येस. तो विनेगर आणि पाणी काय होऊन सोडते एकामध्ये, आता पाणीमध्ये तुम्ही विनेगर घातलं तर पाणी कोणचं विनेगर कोणचं, पण तुम्ही कसं सेपरेट करता? करायलाच नाही होते. कशाला म्हटलं तर पूर्ण ते एकामेकामध्ये मिक्स होऊन सोडते. सो असलं तुम्ही काय तर लिक्विड्स घेतलं तर तुम्ही डिकॅन्टेशन प्रोसेस करायला नाही येते. सो विनेगर मध्ये पाणी कसं तुम्ही डिकॅन्टेशन प्रोसेस मध्ये सेपरेट करता? बिलकुल भी नाही येते. And during the decantation process, a small quantity remains unseparated. Thus, it gets wasted. So, decantation process मध्ये एक मेजर ऍडव्हान्टेज, सॉरी डिसएडव्हान्टेज काय आहे म्हटलं तर, धाकट क्वांटिटी तर उरून सोडते ते, बिलकुल काय होऊन सोडते, पाणी संग मिक्स होऊन सोडते ते. ते सेपरेट करायला नाही होते आम्हाला धाकट क्वांटिटी तर. त्याच्यासाठी ते पाणी काय होऊन सोडते, पूर्ण क्लीन नाही येते आम्हाला. सो दॅट्स वाय इट गेट्स वेस्टेड. ओके. कशासाठी म्हटलं तर आम्ही एक भांडी मध्ये दुसरं भांडीचं पाणी आम्ही घालालो म्हटलं तर ऑब्विसली काय होते, ते खाली काय इनसॉल्युबल मटेरियल्स राहते ती, ते थोडं तर थोडं वर येऊन सोडते, पाणी संग येऊन सोडते ते. सो आलं म्हटलं तर ते क्वांटिटी काय होलं, पाणी संग मिक्स होऊन सोडते, ते सेपरेट करायलाच नाही होते. सो दॅट्स वाय ते वेस्ट होऊन सोडते. ओके. नेक्स्ट मेथड कोणसा आहे? फिल्ट्रेशन. नेक्स्ट मेथड कोणसा आहे? फिल्ट्रेशन. सो सगळ्यांचं घरामध्ये पाणीचं फिल्टर आहे काय? या फिर तुम्ही एक मातीचं पॉट घेऊन त्याच्यामध्ये कपडा बांधून पाणी फिल्टर करता? बट आयदर ऑफ द वे, कोणचं बी मेथड घ्या तुम्ही, फिल्टर करत यूजच करता ना. Yes. So filtration is separating suspended solid matter from a liquid by causing the latter to pass through the pores of some substance called a filter. ओके. सो फिल्ट्रेशन मध्ये काय होते, फिल्ट्रेशन मध्ये आम्ही एक पर्टिक्युलर इक्विपमेंट घेतो, त्याचं नाव काय आहे, फिल्टर सांगतो आम्ही. ओके. फिल्टर कोणचं बी होऊ शकत. फॉर एक्झाम्पल आता आम्ही तुम्हाला कपड्याचं एक्झाम्पल दिलो. येस. मातीचं अ, एक पॉट घेऊन त्याच्यावरती आम्ही काय करतो, एक कपडा बांधून सोडतो. कपडा बांधल्यानंतर आम्ही काय करतो, वरनं पाणी घालून सोडतो. ते कपड्यामध्येच काय होते, सबस्टेन्सेस काय अनफिल्टर्ड या फिर काय वेस्ट सबस्टेन्सेस राहतात ते कपड्यावरच येऊन सोडते. खाली सगळं स्वच्छ पाणी जाते गडामध्ये, सगळं खाली स्वच्छ पाणी गडामध्ये आत जाऊन सोडते मन सांगतो मी. येस. सो ते कपड्याला काय राहते, ती धाकटी धाकटी पोर्स राहते, म्हटलं तर धाकटी धाकटी होल्स राहते. ओके. सो ते होल्स मध्येच काय होते, पाणी पास होतंय. सो त्याच्यासाठी आम्ही ह्याला काय सांगतो, कपड्याला एक फिल्टर म्हणून सांगतो. ओके. सो फिल्ट्रेशन मध्ये काय होते, आम्ही सॉलिड मॅटर्स या फिर सॉलिड पार्टिकल्स काय राहतात नाही, त्याला आम्ही लिक्विड मध्येच सेपरेट करतो फिल्टर यूज करून. ओके. फिल्टर कॅन बी एनिथिंग, फिल्टर काय पण होऊ शकत, एक कपडा, एक फ्युनल, काय पण होऊ शकत. येस. नेक्स्ट. The fluid which has passed through the filter is called filtrate. So ते पाणी काय पास होतंय ना, फिल्टर मध्येच पाणी काय पास येऊन आम्ही खाली ते गडामध्ये कलेक्ट करतो, त्याला आम्ही काय म्हणून सांगतो, फिल्ट्रेट म्हणून सांगतो. बिकॉज ते आम्ही क्लीन केलो. येस.
So the filter may be paper, cloth, cotton, wool, asbestos, slag or glass wool. So हे सगळी आम्ही फिल्टर मन यूज करायला येते. पेपर पण, क्लॉथ्स पण, कॉटनचं वूल सगळं आम्ही काय कसं मन यूज करायला येते? फिल्टर मन यूज करायला येते. सो कॅन यू सी दिस? इथं बघा, इथं खाली एक वेसेल ठेवलेत त्यांनी. सो हे फनल मध्ये काय घातले ते फिल्टर पेपर. पेपर म्हटलं तर तुमचं नॉर्मल पेपर नाही, नोटबुकचं पेपर नाही, फिल्टर पेपर पण येते. त्याला काय राहते, धाकटी धाकटी पोर्स राहते, होल्स राहते, त्याच्यामध्येच सगळं काय लिक्विड राहते क्लीन होऊन खाली कलेक्ट होते. सो हे ग्लास फनल तुम्ही काय बघाला ना, त्याच्या आत फिल्टर पेपर घातलेत. सो हे काय आहे, ह्याच्यामध्येच पाणी घातलेत लिक्विड ब्लू कलर. तुम्ही काय बघाला, हे सगळं लिक्विड आहे. तर ते घातल्यानंतर इथं खाली इथं तुम्ही काय ब्राऊन कलर बघाला ना, ते सॉलिड रेसिड्यू आहे. म्हटलं तर सॉलिड पार्टिकल्स. ओके, वेस्ट पार्टिकल्स काय राहते ते हे सगळं इथं कलेक्ट हुले. खाली काय हुआले, क्लीन पाणी कलेक्ट हुआले. सो ह्याला आम्ही काय म्हण सांगतो, फिल्ट्रेट म्हण सांगतो, फिल्ट्रेट. ओके, येस. नेक्स्ट मेथड कंडेन्सेशन. काय म्हण सांगतो, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हटलं तर काय, कंडेन्सेशन मध्ये काय होतंय, एनीबडी? कंडेन्सेशन मध्ये काय होते सांगा मला. कुठेतरी ऐकला तुम्ही हे वर्ड? येस. So condensation is the change of water vapor into liquid water. So condensation method मध्ये काय हुआले, वॉटर वेपर काय हुआले, लिक्विड मध्ये, लिक्विड वॉटर मध्ये कन्वर्ट हुआले या फिर चेंज हुआले. सो त्या मेथड ला आम्ही कंडेन्सेशन म्हणून सांगतो. कसं होतंय, कॅन यू सी दिस? ह्याला आम्ही कंडेन्सेशन म्हणून सांगतो. सो तुम्ही इकडे बघितलं तर एक वेसल मध्ये, एक भांडणामध्ये, ग्लासच्या भांडणामध्ये आम्ही काय घेतलो, पाणी घेतलो. मीठचं पाणी आहे ते, मीठचं पाणी आहे. सो मीठचं पाणीमध्ये आम्ही काय केलं, त्याच्यावरती हे काय तुम्ही बघितलं ना, हे काय आहे, काय आहे हे, हे त्याचं लिड आहे. आम्ही क्लोज करते नाही, एक काय तर कोणचं तर प्लेट घेऊन आम्ही फॉर एक्झाम्पल स्वयंपाक करायच्या टायमाला आम्ही काय बी कुक करालो, गॅसवरती काय पण ठेवलो म्हटलं तर त्याच्यावरती आम्ही काय करतो, झापून सोडतो प्लेट घेऊन. येस ऑर नो? ते चांगलं कुक व्हावं म्हण. येस. तर तुम्ही कवा ते प्लेट काढताना, ते भांडीवरती तुम्ही 5-10 मिनिट झाल्यानंतर तुम्ही प्लेट काढा. सो तुम्ही प्लेट उलटा करून बघितलं तर पाणीच्या काय राहते त्याच्यावरती, ड्रॉप्स राहतात. ते प्लेटच्या आत काय राहते, ती पाणीचं ड्रॉप्स राहतात. यस ऑर नो? राहतात काय नाही? सो तिथे काय होले, तिथं वॉटर वेपर कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होले, लिक्विड वॉटर मध्ये कन्वर्ट होले. सो ते प्लेट्स, तुम्ही काय प्लेट यूज केला झापून, ते भांडीवरती झापाला, ते तुम्ही प्लेट काढल्यानंतर तुम्ही बघितलं तर पाणीचं ड्रॉप्स राहते ती. येस. सो ते काय वॉफ येते ने, तुम्ही कवा फॉर एक्झाम्पल कुकर पण बघा, कुकर तुम्ही काय ठेवता, कुकरचं तुम्ही ओपन केलं तर कुकर आत पूर्ण पाणी राहते. येस, कंटिन्युअस पाणी राहते. येस ऑर नो? कशासाठी, कशासाठी तेवढं पाणी येते सांगा मला, कशासाठी येते? सो ते काय कुक व्हायच्या टायमाला काय गॅस रिलीज होते ने, ते काय वॉटर वेपर रिलीज होते, ते लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. त्याला आम्ही कंडेन्सेशन म्हणून सांगतो. सो इथे तुम्ही बघितलं तर इथं गॅस आहे बघा, फक्त गॅस लायटर. सो ते काय कराले, पाणीला बॉईल कराले. सो बॉईल करायच्या टायमाला काय येते, वॉफ येते बाहेर. येस, वॉफ येते. सो ह्याला आम्ही वॉटर वेपर पण सांगतो, वॉटर वेपर. सो ह्याला आम्ही इव्हॅपोरेशन पण सांगतो. सो ते प्लेटला काय लागले, इथं पूर्ण पाणी लागले आणि हे पाणी इथं खाली कलेक्ट व्हायला बघा, आम्ही एकाकडे कलेक्ट करालो. सो ह्याला आम्ही कंडेन्सेशन म्हणून सांगतो. काय हे वॉफ आहे ने, वॉफ कशामध्ये कन्वर्ट होले, पाणीमध्ये कन्वर्ट होलंय. सो त्याला, त्या मेथडला आम्ही कंडेन्सेशन म्हणून सांगतो. ओके. इथं वरती त्यांनी बर्फ ठेवलेत बघा, ते पण पूर्ण मेल्ट व्हायले. येस ऑर नो?
सो त्याचं पाणी पण येते हीट साठी, हे पण मेल्ट व्हायला, सो त्याचं पाणी पण इथं कलेक्ट होते. ओके. येस. नेक्स्ट मेथड डिस्टिलेशन. डिस्टिलेशन म्हटलं तर काय, व्हॉट हॅपन्स डिस्टिलेशन मध्ये? Distillation is the process of separating the component of substances from a liquid mixture by selecting evaporation and condensation. So distillation method मध्ये काय हुआले, हे एक प्रोसेस आहे. ते प्रोसेस मध्ये आम्ही काय करालो, आम्ही एक मिक्सचर मध्येच सबस्टेन्सेस काय राहतात नाही, एस्पेशली हे मिक्सचर कसं आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे. ओके. पाणी या फिर कोणचं बी वेगळं लिक्विड फॉर्म मध्ये हे मिक्सचर आहे. तो ते मिक्सचर मध्ये आम्ही काय करालो, ते मिक्सचर मध्ये कोणची कोणची कॉम्पोनंट्स मिक्स होलेत ने, आम्ही त्याला सेपरेट करालो. इथे आम्ही इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन दोन मेथड्स यूज करतो. ओके. सो डिस्टिलेशन मध्ये काय व्हायलंय, डिस्टिलेशन मध्ये आम्ही लिक्विड मिक्सचर मध्ये काय पार्टिकल्स या फिर कोणची सबस्टेन्सेस मिक्स होऊन सोडते ने, त्याला आम्ही सेपरेट करतो इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन यूज करून. ओके. येस. इथं बघा, ह्याला आम्ही डिस्टिलेशन म्हणून सांगतो. सो इथं तुम्ही बघितलं तर इथं काय व्हायलंय, इथं आम्ही गॅसला उपयोग करून इथं पाणीला काय करालो, बॉईल करालो. सो इथं काय होतंय, इव्हॅपोरेशन होतंय आणि ते पाणी आम्ही इकडं कलेक्ट करालो. सो दिस इज कंडेन्सेशन. आम्हाला माहित आहे कंडेन्सेशन मध्ये काय होते, हे काय वॉफ येते ते पाणीचं धाकटी धाकटी ड्रॉप्स मध्ये कन्वर्ट होते, तो त्याला कंडेन्सेशन म्हणून सांगतो. सो इथे इव्हॅपोरेशन हुआले, इथं कंडेन्सेशन हुआले. करेक्ट? येस ऑर नो? सो ह्याला, हे टेक्निक उपयोग करून आम्ही काय करतो, लिक्विड मिक्सचर मध्ये काय पार्टिकल्स राहतात नाही, त्याला आम्ही सेपरेट करतो. सो ह्याला आम्ही डिस्टिलेशन म्हणून सांगतो. सो डिस्टिलेशन मध्ये दोन मेथड्स कंबाईंड राहतात, इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन. बट कंडेन्सेशन मध्ये काय राहते, कंडेन्सेशन पण इव्हॅपोरेशन साठीच होते. बट कंडेन्सेशन मध्ये आम्ही काय घेतो, नुसतं ते काय वॉफ साठी पाणी कन्वर्ट, पाणीमध्ये ते काय वॉफ कन्वर्ट होलंय ने, ते एवढंच आम्ही काय करतो, कन्सिडर करतो. ओके. येस. इज इट क्लिअर, सगळ्यांना समजलं? हे सगळी 9 मेथड्स आम्ही उपयोग करून काय करालो, वेगळं वेगळं मिक्सचर्सला आम्ही सेपरेट करायला यूज करतो. डिपेंड्स की मिक्सचर कसं आहे, मिक्सचर लिक्विड आहे की खेतीमध्ये ग्रेन्स धान्य सेपरेट करायला यूज करालो, या फिर आयर्न कंटेंटचं मिक्सचर आहे. सो डिपेंडिंग अपॉन द कॉम्पोनेंट्स इन द मिक्सचर, मिक्सचर मध्ये कोणची कोणची कॉम्पोनेंट्स राहतात नाही, ते आम्ही बघून काय करतो, मिक्सचर्स सेपरेट करायला टेक्निक्स यूज करतो. ओके. सो एक कोणचं बी तुम्ही सबस्टेन्स घ्या या फिर कोणचं बी तुम्ही मिक्सचर घ्या, सो एक इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, आम्हाला काय माहिती राहो, मिक्सचर मध्ये कोणची कोणची कॉम्पोनेंट्स आहे, कोणची कोणची कॉम्पोनेंट्स मिक्स होलेती या फिर पार्टिकल्स मिक्स होलेती, आणि त्या पार्टिकल्सची फिजिकल प्रॉपर्टीज आम्हाला माहित राहो. ओके. त्याचं वेट कसं आहे, त्यांनी मॅग्नेटिक आहे काय, म्हटलं तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक एलिमेंट आहे काय, सोल्युबल आहे काय नाही, डिझॉल्व्ह होते काय नाही, हे सगळे विषय आम्हाला काय राहो, माहिती राहो. सो फिजिकल प्रॉपर्टीज आम्हाला माहित होलं तर आम्हाला काय होते, हे सेपरेशन टेक्निक्स, कोणचं एक्झॅक्ट सेपरेशन टेक्निक आम्हाला यूज करावं मन इझिली आम्हाला माहित होऊन सोडते. ओके. येस. सो आता आम्ही मेथड्स बघितलो. नेक्स्ट सिम्युलेशन कडे जाऊया. दॅट इज मिक्सचर्स वरती एक धाकट आम्ही एमसीक्यू सेशन. एमसीक्यू म्हटलं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय मिळाले, तुम्ही एक नवीन टॉपिक्स वरती कसं त्याचं मीनिंग तुम्हाला समजून घ्यायला मिळाले. ओके. सो वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी बघू आपण. एव्हरीबडी रेडी? ओके, लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज अ मिक्सचर? मिक्सचर म्हटलं तर काय, अ कॉम्बिनेशन ऑफ थिंग्स, अ कॉम्बिनेशन ऑफ फिजिकल अँड नॉन फिजिकल एलिमेंट्स
फिजिकल कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सबस्टेन्सेस. मिश्रण म्हटलं तर वेगळं वेगळं सॉरी वेगळं वेगळं सामान काय राहते त्याचं कॉम्बिनेशन आहे, या फिर एलिमेंट्सचं फिजिकल आणि नॉन फिजिकल प्रॉपर्टीज काय राहतात त्याला आम्ही कंबाईन करतो, या फिर हे एक फिजिकल कॉम्बिनेशन आहे, एक या सॉरी दोन या फिर दोनचं जास्त सबस्टेन्सेसला आम्ही एकामेकामध्ये कंबाईन मिक्स करून सोडते. सो मिक्सचर म्हटलं तर काय, इट इज फिजिकल कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सबस्टेन्सेस. ह्याच्यामध्ये दोन या फिर दोन से ज्यादा एलिमेंट्सला घेऊन आम्ही काय करतो, मिक्स करून सोडतो, फिजिकली आम्ही मिक्स करतो. ओके. व्हॉट इज अ होमोजीनियस मिक्सचर? होमोजीनियस मिक्सचर म्हटलं तर काय, यू कॅन सी द वेरियस सबस्टेन्सेस, यू कांट सी द वेरियस सबस्टेन्सेस. होमोजीनियस मिक्सचर मध्ये तुम्हाला काय मिक्सचर मध्ये सगळी पार्टिकल्स मिक्स करतो ने आम्हाला दिसतंय, एक फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन इज आम्हाला ते सगळी सबस्टेन्सेस नाही दिसते. तो मला सांगा, होमोजिनियस मिक्सचर मध्ये तुम्हाला सबस्टेन्सेस दिसते काय नाही? म्हटलं तर मिक्सचर मध्ये कोणची पार्टिकल्स राहतात नाही, आम्हाला दिसते काय नाही? येस, आम्हाला नाही दिसते. होमोजिनियस मिक्सचर मध्ये आम्हाला ते काय एलिमेंट्स मिक्स होऊन सोडते, आम्हाला ते नाही दिसते. व्हॉट इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर? हेट्रोजिनियस मिक्सचर म्हटलं तर काय, त्याच्यामध्ये तुम्ही सगळी सबस्टेन्सेस काय राहतात, मिक्सचर मध्ये सगळी पार्टिकल्स काय राहतात, तुम्हाला ते दिसते. सेकंड ऑप्शन, तुम्हाला ते सगळी सबस्टेन्सेस नाही दिसते. सो आम्हाला माहित आहे हेट्रोजिनियस मध्ये काय होते, तुम्हाला दिसते काय नाही? येस, आम्हाला वेगळ्या वेगळ्या सबस्टेन्सेस दिसते. ओके. नेक्स्ट, if you have a mixture of iron and sulfur, how do you separate? सो आमच्याकडे एक मिश्रण आहे, ते मिक्सचर मध्ये कोणची कोणची पार्टिकल्स घातलो मी, एकाकडे आयन आहे आणि त्याचा संग सल्फर. आयन आणि सल्फर आम्ही काय केलो, मिक्स केलो. सो आम्ही कोणचा मेथड यूज करून पार्टिकल्सला सेपरेट कराव? बॉइलिंग, फिल्टरिंग, मॅग्नेटिझम. सो फिल्टरिंग मध्ये आम्ही फिल्टर पेपर घालून ते काय करतो, पार्टिकल्सला सेपरेट करतो. बॉइलिंग म्हटलं तर इव्हॅपोरेशन मेथड, करेक्ट. बट आयन हाय म्हटलं तर ऑब्विसली आम्ही काय यूज करतो, मॅग्नेट यूज करतो है ना. मॅग्नेट यूज करून इझिली आम्ही काय करायला येते, सल्फर आणि आयनला सेपरेट करायला येते. सो मॅग्नेटिझम आम्ही इथं यूज करतो. नेक्स्ट, what method would we use to separate sugar and sand? शुगर आणि sand ला सेपरेट करायला कोणचं टेक्निक यूज करावं? बॉइलिंग, फिल्टरिंग, सॉर्टिंग बाय हँड. सॉर्टिंग बाय हँड म्हटलं तर हातानाच आम्ही साखर आणि आम्ही sand ला सेपरेट करालो. एनीबडी? कोणचा मेथड उपयोग करून आम्ही शुगर आणि sand ला सेपरेट करतो? एनीबडी? बॉइलिंग, फिल्टरिंग, सॉर्टिंग बाय हँड, विच टेक्निक आम्ही कोणचं टेक्निक कराव? फिल्टरिंग चेक करूया. येस, तो आम्ही फिल्टरिंग टेक्निक यूज करून साखर आणि सँडला दोघांना सेपरेट करतो. इफ यू ऍक्सिडेंटली ड्रॉप ए पेपर क्लिप इनटू बाउल ऑफ राईस, हाऊ कॅन वी सेपरेट? सो एक राईसचं बाउल मध्ये, राईसच्या वाटीमध्ये आम्ही पेपर क्लिप, तुमचं काय पेपर क्लिप राहतात ना, ते टाकून सोडलो. सो कसं आम्ही सेपरेट करावं? आम्ही हात घालून असं काढायला पण येते, बट नो, आम्ही सायंटिफिकली विचार करावं तो कसं यूज करतो, कोणचा टेक्निक आम्ही यूज करतो? फिल्टरिंग, बॉइलिंग, या फिर युजिंग अ मॅग्नेट. सो पेपर क्लिप
आम्ही कसं तयार करतो ते, कोणचं मटेरियल राहते त्याच्यामध्ये? आयन राहते. सो कुठं आयन तिथं मॅग्नेट. येस और नो? सो चेक करू हा मॅग्नेटचं टेक्निक वर्क होते काय म्हण. येस. सो आम्ही मॅग्नेट यूज करून इझिली ते पेपर क्लिप आम्हाला बाहेर काढायला येते. नेक्स्ट, हाऊ कॅन वी सेपरेट इंक फ्रॉम वॉटर? सो पाणीमध्येच इंक कसं सेपरेट करावं आम्ही? सो तुम्हाला माहितीये, इंक पूर्ण पाणीमध्ये मिक्स होऊन सोडते. पाणी पूर्ण ब्लू कलर होऊन सोडते. येस और नो? तो कसं तुम्ही इंक काढता पाणीमध्येच? इव्हॅपोरेशन टेक्निक, फिल्ट्रेशन टेक्निक की बॉइलिंग टेक्निक? कोणता टेक्निक यूज करता इंक आणि पाणीला सेपरेट करायला? येस. तो आम्ही इव्हॅपोरेशन मेथड यूज करतो. सो त्याच्यामध्ये इंक आणि पाणी क्लिअरली क्लीन होऊन सोडते, सेपरेट होऊन सोडते. नेक्स्ट, हाऊ कॅन यू सेपरेट अ मिक्सचर ऑफ ऑइल अँड विनेगर? ऑइल आणि विनेगरचं मिश्रण तुम्ही कसं सेपरेट करता? बॉइलिंग, डिकॅन्टेशन या इव्हॅपोरेशन? ऑइल आणि विनेगरचं काय मिक्सचर आहे ने, तुम्ही कसं सेपरेट करता? बॉइलिंग, डिकॅन्टेशन की इव्हॅपोरेशन? ऑइल आणि विनेगर. एनीबडी? ऑइल आणि विनेगरचं, तेल मध्ये तुम्ही विनेगर मिक्स करून सोडला, सो ते तुम्ही कसं सेपरेट करता? डिकॅन्टेशन. येस. तो आम्ही इथं डिकॅन्टेशन प्रोसेस यूज करून ऑइल आणि विनेगरला सेपरेट करतो. व्हॉट टेम्परेचर डज वॉटर बॉईल ॲट? सो पाणीचं बॉइलिंग टेम्परेचर काय आहे? 200 डिग्रीज, 100 डिग्रीज की 80 डिग्रीज? सो पाणीचं बॉइलिंग टेम्परेचर काय आहे? 100 डिग्रीज. येस, 100 डिग्रीज पाणीचं बॉइलिंग टेम्परेचर आहे. व्हॉट टेम्परेचर डज एथेनॉल बॉईल ॲट? सो एथेनॉलचं टेम्परेचर, बॉइलिंग टेम्परेचर काय आहे? एथेनॉलचं बॉइलिंग टेम्परेचर काय आहे? एनीबडी? इट इज 78. येस, 78 डिग्रीज आहे. व्हॉट इज डिस्टिलेशन? डिस्टिलेशन म्हटलं तर काय? टेक्निक फॉर फिल्टरिंग सॉलिड्स अँड लिक्विड्स. सो ह्या टेक्निक मध्ये आम्ही सॉलिड आणि लिक्विड फिल्टर करायला उपयोग करतो. सेपरेटिंग एलिमेंट्स बेस्ड ऑन बॉइलिंग पॉइंट्स. तो काय सबस्टेन्सेस राहतात ने, पार्टिकल्स राहतात ने, त्याचं बॉइलिंग पॉइंट वरती आम्ही काय करतो, एलिमेंट्सला सेपरेट करून घेऊन जातो. मेथड टू सेपरेट गॅसेस. सो आम्ही गॅसेस सेपरेट करायला ह्या मेथड यूज करतो. डिस्टिलेशन मध्ये काय होते? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कंडेन्शन अँड काय, इव्हॅपोरेशन. करेक्ट. सो आम्ही काय करतो डिस्टिलेशन मध्ये? डिस्टिलेशनचं टेक्निकचं मीनिंग काय आहे? एनीबडी? सेपरेटिंग एलिमेंट्स बेस्ड ऑन बॉइलिंग पॉइंट्स, या फिर टेक्निक फॉर फिल्टरिंग सॉलिड एंड लिक्विड्स? विच इज द करेक्ट ऑप्शन? मैं गॅसेस सेपरेट करायला यूज करतो. विच इज द करेक्ट वन? येस, इट इज. आम्ही एलिमेंट्स, बॉइलिंग पॉइंट्स वरती ते काय एलिमेंट्स राहतात ना, त्याला आम्ही सेपरेट करायला यूज करतो. सो इथं बॉइलिंग पॉइंट्स लई महत्व राहते. एलिमेंटची काय बॉइलिंग पॉइंट्स राहतात ने, ते आम्हाला लई इम्पॉर्टंट राहते. ओके. सो ते बॉइलिंग पॉइंट्स मध्ये काय डिफरन्सेस येतात ने, ते डिफरन्सेसला यूज करूनच आम्ही काय करतो, डिस्टिलेशन प्रोसेस मध्ये एलिमेंट्सला सेपरेट करून सोडतो. ओके. हे एक फिजिकल सेपरेशन आहे.
फिजिकल सेपरेशन टेक्निक आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, लिक्विड मिक्सचर्स, ऑब्विसली इथं डिस्टिलेशन मध्ये आम्ही लिक्विड मिक्सचर्स घेतो. सो ते लिक्विड मिक्सचर्स आम्ही सेपरेट करावं म्हटलं तर आम्ही ते बॉइलिंग पॉइंट्स काय डिफरन्सेस राहतात नाही, ते मिक्सचर मध्येचे पार्टिकल्स मध्ये काय बॉइलिंग पॉइंट्सची डिफरन्स राहतात नाही, ते डिफरन्स घेऊनच आम्ही काय करतो, फिजिकली सगळं पार्टिकल्स आम्ही ते लिक्विड मिक्सचर मध्येचे पार्टिकल्स सेपरेट करतो. ओके. व्हॉट डज डिकॅन्टेशन डू? सॉरी, व्हॉट डज डिकॅन्टेशन सेपरेट? सो डिकॅन्टेशन काय सेपरेट करते? लिक्विड्स अँड सॉलिड्स, सॉलिड्स अँड सॉलिड्स, गॅसेस अँड लिक्विड्स. Liquids and solids? Yes, liquids and solids. What does filtration separate? So filtration मध्ये आम्ही काय separate करतो? Liquids with the different densities, solids from liquids and gases, dissolved solution from liquids, dissolved solution from liquids. So liquid मध्येच काय वेगळं वेगळं डेन्सिटी, त्यांचं काय वेट आहे ते आम्ही सेपरेट करतो. या फिर आम्ही सॉलिड्स, लिक्विड आणि गॅसेस मध्ये काय सॉलिड पार्टिकल्स राहतात ते आम्ही फिल्टर करतो. या फिर लिक्विड मध्ये जे काय डिझॉल्व्ड सोल्युशन राहते ते आम्ही सेपरेट करतो. एनीबडी? काय राहत असेल? व्हॉट कॅन बी, विच कॅन बी द करेक्ट आन्सर? फिल्ट्रेशन मध्ये काय होते? काय होते फिल्ट्रेशन मध्ये? लिक्विड्स सेपरेट करतो या फिर सॉलिड सेपरेट करतो, काय करतो आम्ही? तुम्ही बघितलं ना, पिक्चर पण दाखवले ते मी. येस, काय होते? सॉलिड्स फ्रॉम लिक्विड्स अँड गॅसेस ते सेपरेट होते. येस. सो लिक्विड आणि गॅसेस मध्ये काय आमचं सॉलिड मिक्स होते ना, त्याला आम्ही सेपरेट करतो. व्हॉट डज इव्हॅपोरेशन सेपरेट? सो इव्हॅपोरेशन काय सेपरेट करते? लिक्विड्स विथ डिफरंट डेन्सिटीज, सॉलिड मध्येच सॉलिड सेपरेट करते की लिक्विड मध्येच सोल्युशन्स काय राहते मिक्स आम्ही काय करतो ने ते सेपरेट करते. सो इव्हॅपोरेशन मध्ये काय होते? येस, तो आम्ही लिक्विड मध्येच सोल्युशन मिक्स करतो. येस. तो सगळी आन्सर्स तुम्ही करेक्टली दिला अँड आय होप तुम्हाला सेपरेशन टेक्निक्स माहिती झालंय म्हणून घेतो. ओके. येस. सो आजचा क्लास आम्ही इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट क्लासमध्ये आम्ही एक लाईव्ह सिम्युलेशन बघूया. त्याच्यामध्ये आम्ही काय करूया, सेपरेशन एक एक सेपरेशन टेक्निक घेऊन कसं आम्ही ऍक्च्युअली एक्सपेरिमेंटली प्रॅक्टिकली आम्ही कसं मटेरियल्सला सेपरेट करतो मग काय करूया, एक लाईव्ह सिम्युलेशन नेक्स्ट क्लासमध्ये बघूया मग. ओके. सो आय होप एव्हरीवन इज एक्साइटेड फॉर नेक्स्ट क्लास. Yes, thank you very much. Jai Hind, Jai Vidya Shakti.